नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार मित्रांनो, आलेली आहे आपल्या नाशिक जिल्ह्यासाठी वॅकन्सी असणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत 403 रुग्णांच्या खाटांच्या रुग्णालयाकरता मित्रांनो 985 पदांची भरती जाहीर केलेली आहे मित्रांनो. ओके, तर हा त्याचा जी आर जाहीर झालेला आहे मित्रांनो. लेटेस्ट जी आर असणार आहे आपला 19 मार्च 2025चा. संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे, कोणते कोणते पद असणार आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचे, सॅलरी काय असणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओ माझ्या मार्फत देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, जिल्हा नाशिक येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संकलित 430 खाटांच्या रुग्णाकरिता आवश्यक पदनिर्मितीबाबतचा हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाकडून मित्रांनो. दिनांक तारीख बघू शकता 19/3/2025चा लेटेस्ट जी आर असणार आहे. ओके, याच्यामध्ये मित्रांनो प्रस्तावना दिलेली आहे. प्रस्तावनामध्ये वाचून घेऊया आपण. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची नाशिक या संस्थेमार्फत 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व संकलित 403 खाटींचे रुग्णालय तसेच पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक स्थापन करण्यास दिनांक 10/2/2021 रोजी माननीय मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त झाली असून अनुषंगिक शासन निर्णय 5/4/2021 रोजी निर्गमित करण्यात आला आहे, असे ते सांगण्यात आलेले मित्रांनो. ओके, तथापि आता दरम्यानच्या काळातील सदर वैद्यकीय पदवी महाविद्यालय संलग्नित रुग्णालयात यावर राज्य शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या दुहेरी नियंत्रणामुळे ड्युएल कंट्रोल दैनंदिन प्रशासनात अडचणी उद्भवल्या. तसेच वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू असल्याने व वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची परवानगी मिळाली असल्याने विद्यार्थी व रुग्णहित विचारता घेऊन सदर संस्थेच्या संदर्भात 5/4/2021च्या शासन निर्णयातील त्रुटी दूर करण्यासाठी आयुक्त वैद्यकीय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. तसेच त्यानंतर मित्रांनो समिती गठीत झालेली असून आता पुढे सदर समितीने शिफारस दिलेल्या माननीय मंत्री वैद्यकीय शिक्षण यांच्या 24/7/2024च्या रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश माननीय उपमुख्यमंत्री वित्त यांनी दिनांक 3/9/2024च्या बैठकीत दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संकलित रुग्णालयात तसेच महाराष्ट्र वैद्यकीय पदव्युत्तर पदवी संस्था स्थापना करण्याच्या संदर्भात 5/4/2021 रोजी शासन निर्णय सुधारणा करण्यात आलेली आहे. मित्रांनो सांगण्यात आलेली आहे. ओके, त्या मित्रांनो त्याच्यामध्ये त्यांनी शासकीय विचारणा होती व त्याच्यानंतर 30/9/2024च्या बैठकीमध्ये माननीय मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त झाली असून त्या अनुषंगाने 9/10/2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो. अशा पद्धतीने ही प्रस्तावना आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये बघू शकतो तुम्ही आपण थोडंसं वाचून घेऊया. इथं उक्त शासनाची निर्णयामध्ये नाशिक जिल्ह्यातील वैद्यकीय पदवी महाविद्यालय संकलित रुग्णालयांच्या संस्था संपूर्ण शासनाच्या अखत्यारीतील घेण्यात मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. तसेच आता याच्यामध्ये काय सांगितलं आलेलं आहे, तसेच सदर वैद्यकीय महाविद्यालयांचे नाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक असे करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. ओके, आणि याच्यामध्ये मित्रांनो राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांप्रमाणे शासकीय वैद्यकीय पदवी महाविद्यालय नाशिक रुग्णालयासाठी आवश्यक 985 पदांची निर्मिती करण्यास पदे भरण्यास तसेच त्यापोटी येणाऱ्या 45.98 कोटी इतक्या अंदाजित खर्चाचा मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. ओके, ओके, तसेच शासकीय वैद्यकीय पदवी महाविद्यालय नाशिक साठी उच्चस्तरीय समितीने मान्यतेची अटी शिथिल करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रुग्णालयांप्रमाणे आवश्यक पदनिर्मिती करण्यास आणि पदे भरण्यास मान्यता दिलेली आहे मित्रांनो. आता इथे सांगण्यात आलेलं आहे. आता पदे वगैरे इथं भरण्यात मान्यता आलेली आहे. 985 पदे भरली जाणार आहे. 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय महाविद्यालय 430 खाटांच्या रुग्णांसाठी ओपन झालेले मित्रांनो. ओके, आता याच्यामध्ये मित्रांनो आता वर्ग वगैरे आपण बघणार आहोत. आता मित्रांनो शासन निर्णय दिलेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय नाशिक येथे सुरू करण्यात आलेल्या 430 खाटींच्या रुग्णालयाकरिता विवरण पत्र अनुसार वर्ग 1 ते वर्ग 3 मधील नियमित 519 पदे असणार मित्रांनो आणि बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणारे मनुष्यबळ 466 पदे असणार मित्रांनो.
अशी सेवा 4 टप्प्यात निर्माण करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो, सांगण्यात आलेली आहे. ओके. आता मित्रांनो आता पुढे जाऊया आपण. याच्यानंतर आता जे विवरणपत्र अ व ब आपण आता इथं बघणार आहोत मित्रांनो. त्याचे पालन करायचं आपल्याला बाह्ययंत्राद्वारे घेताना सेवांची वगैरे याच्यात सगळी माहिती दिलेली, वेतन स्तर वगैरे, प्रतिवर्ष अंदाजित खर्च वगैरे दिलेला आहे. आपण ते बघणार आहोत. आता आपण खाली जाऊया आपण. याच्यामध्ये मित्रांनो नाशिक येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संकलित 430 रुग्णांच्या आवश्यक पदभरती विवरणपत्र अ या परमनंट भरती असणारे नियमित पदे. ओके. याच्यामध्ये जे मित्रांनो आता सगळ्यात आधी अनुक्रमांक दिलेला आहे, पदनाम, वेतन श्रेणी, प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ वर्ष एकूण दिलेले आहे. इथे पद दिलेले आहे. आता 1 नंबरचं पद असणार आहे वैद्यकीय अधीक्षकसाठी मित्रांनो. एस 23 सॅलरी बेस असणार आहे. वर्ग 1 ची वॅकेन्सी असणार ही. 2 पदे वर्ग 1 मध्ये येतात. ओके. गटमध्ये याच्यामध्ये त्यांना सॅलरी असणार एस 23 वैद्यकीय शिक्षणला 67,700 ते आपल्याला 2,08,700 एवढी सॅलरी असणार आहे. इथे एकच पद असणार आहे. आणि वैद्यकीय अभिलेख अधिकारीसाठी मित्रांनो वर्ग 1 मध्ये एस 20 सॅलरी असणार आहे. 56,100 पासून 1,77,500 एवढी सॅलरी असणार आहे. ते एक पद असणार आहे. असे टोटल 2 पदे आपल्याला इथं बघायला मिळतात वर्ग 1 मध्ये, गटमध्ये. ओके. आता गट ब मध्ये आपण बघायला गेलो वर्ग 2 ला 3 नंबरचं पद निवासी वैद्यकीय अधिकारी एस 20 सॅलरी बेस असणार आहे यांना पण. याच्यामध्ये मित्रांनो 56,100 ते 1,70,500 एवढी सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये 10 पदे असणार टोटल. प्रशासकीय अधिकारीसाठी एस 15 सॅलरी असणार आहे वर्ग 2 मध्ये. 15,000 एस 15 सॅलरी बेस 41,800 पासून 1,32,300 एवढी सॅलरी असणार आहे त्यांना. त्यानंतर अधिसेविकासाठी मित्रांनो एस 17 सॅलरी बेस असणार आहे 47,600 पासून 1,51,100 एवढी सॅलरी असणार. ते एक पद असणार आहे. आणि जीव रसायन शास्त्रज्ञ त्याच्यात पण एस 15 सॅलरी बेस असणार मित्रांनो. ते एस 15 सॅलरी बेसमध्ये 41,500 ते 1,32,300 एवढी सॅलरी असणार. एक पद असणार मित्रांनो. ओके. आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्टसाठी मित्रांनो इथे एक वॅकेन्सी असणार आहे सायकोलॉजिस्टसाठी. त्याच्यामध्ये आपल्याला एक पद एस 15 सॅलरी बेस 1,800 पासून 1,32,300 याच्यामध्ये 14 पदे असणार मित्रांनो. हे झालं आपलं गटबची भरती वर्ग 2 मध्ये. आता वर्ग 3 मध्ये जे येणार आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण बघणार आहे पद. आता तर सहाय्यक अधिसेविकामध्ये यांना पण सॅलरी चांगल्या प्रकारे 17 मध्ये सॅलरी असणार आहे. 47,600 ते 1,51,100 एवढी सॅलरी असणार. एक पद असणार याच्यात. कार्यालयीन अधीक्षकसाठी मित्रांनो 3 वॅकेन्सी असणार. याच्यामध्ये 14 सॅलरी बेस 38,600 पासून 1,22,800 एवढी सॅलरी असणार. तर जी पण मी तुम्हाला इथपर्यंत सांगणार आहे 14 सॅलरी बेस असणार 13 पर्यंत. ओके. याच्यामध्ये आपल्याला 10 नंबरचं पद असणार आहे समाजसेवा अधीक्षकसाठी. याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो 14 सॅलरी बेस इथे 4 वॅकेन्सी. भौतिक उपचार तज्ज्ञांसाठी मित्रांनो हे 14 सॅलरी बेस ज्यामध्ये 2 वॅकेन्सी. आणि व्यवसाय उपचार तज्ञांसाठी मित्रांनो 1 वॅकेन्सी. याच्यात पण 14 सॅलरी. आणि परिसेविकासाठी मित्रांनो याच्यात 40 वॅकेन्सी असणार. याच्यात पण 14 सॅलरी बेस असणार आहे. ओके. सगळ्यात जास्त वॅकेन्सी याच्यामध्ये दिसून आले आपल्याला प्रमाणांमध्ये. अजून असते नावं खाली बघूया. 14 नंबरला वॅकेन्सी असणार वरिष्ठ अधीक्षकसाठी. आता एस 13 सॅलरी असणार यांना. याच्यामध्ये मित्रांनो 35,400 पासून 1,12,400 सॅलरी असणार आहे. ते 9 पदे बघायला मिळतात मित्रांनो. परिचारकासाठी मित्रांनो एस 13 सॅलरी बेस. याच्यामध्ये 35,400 ते 1,12,400 एवढी सॅलरी असणार आहे. सगळ्यात जास्त पद याच्यात परमनंटमध्ये बघू शकता 350 पदं असणार आहे. आणि त्यानंतर स्पीच थेरपिस्टसाठी मित्रांनो 1 वॅकेन्सी असणार. याच्यात पण एस 13 सॅलरी बेस असणार आहे. आता आहार तज्ञासाठी मित्रांनो याच्यात एस 14 सॅलरी बेस. याच्यामध्ये 1 वॅकेन्सी असणार आहे. त्यानंतर वरिष्ठ औषधी निर्मात्यासाठी मित्रांनो एस 13 सॅलरी बेस असणार आहे. याच्यात 1 वॅकेन्सी. आणि लघुलेखन निम्न श्रेणीसाठी मित्रांनो एस 15 सॅलरी बेस. याच्यामध्ये 1,41,800 ते 1,32,300 एवढी सॅलरी आहे. यात 1 पद बघायला मिळतं मित्रांनो. प्रयोग तंत्रज्ञासाठी मित्रांनो याच्यात बघू शकता तुम्ही. याच्यात आता पद असणारे 15 एस 13 सॅलरी बेस. ओके. क्षकिरण तंत्रज्ञासाठी मित्रांनो 4 वॅकेन्सी. याच्यात एस 13 सॅलरी आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर मित्रांनो खाली जाऊया आपण. खूप साऱ्या वॅकेन्सी असणार आहे. ECG तज्ञांसाठी मित्रांनो तंत्रज्ञासाठी 4 वॅकेन्सी. याच्यामध्ये पण एस 13 सॅलरी बेस. आता त्याच्यानंतर मित्रांनो पात्र परीक्षकसाठी एस 6 सॅलरी बेस 19,900 पासून 63,200 एवढी सॅलरी असणार. एक पद असणार आहे. आणि उपचारसाठी मित्रांनो ऋणोपचारसाठी एस 5 सॅलरी बेस 18,000 पासून 56,900 याच्यात 2 पद. औषधी निर्माणासाठी एस 10 सॅलरी बेस असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला 29,200 ते 92,300 एवढी सॅलरी असणार. याच्यात पण 10 पदे आपल्याला बघायला मिळतात. तंत्रज्ञासाठी मित्रांनो याच्यामध्ये एस 10 सॅलरी बेस असणार आहे. याच्यात पण आपल्याला 29,200 ते 92,300 एवढी सॅलरी असणार. एक पद असणार मित्रांनो याच्यामध्ये. ओके. त्याच्यानंतरचं पद आहे वरिष्ठ लिपिक एस 8 सॅलरी बेस 25,500 पासून 81,100 एवढी सॅलरी असणार आहे.
यात देखील 14 पदे बघायला मिळतात. आणि 20 तंत्रीसाठी मित्रांनो ए सेट सॅलरी बेस 25,500 पासून 81,100 एवढी सॅलरी बेस असताना त्यात एक पद बघायला मिळतं. त्यानंतर मित्रांनो आता प्रयोगशाळा सहाय्यकसाठी मित्रांनो S7 सॅलरी बेस त्याच्यामध्ये जे मित्रांनो 31,500 पासून 69,100 एवढी सॅलरी असताना 4 पदे बघायला मिळतात. याच्यात क्षकिरण सहाय्यकसाठी पण S7 सॅलरी बेस 6 पदे असणार आहे. आता इथे आता कनिष्ठ लिपिकसाठी S6 सॅलरी बेस 19,900 पासून 63,200 एवढी सॅलरी 20 पदे बघायला मिळतात चांगल्या प्रकारे. वस्त्रपालसाठी मित्रांनो S6 सॅलरी बेस 2 पदं. वाहन चालकसाठी पण S6 सॅलरी बेस असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो 4 पदे बघायला मिळतात. आणि स्वच्छता निरीक्षकसाठी पण S8 सॅलरी बेस 25,500 पासून 81,100 त्याच्यात पण एक पद बघायला मिळतात मित्रांनो. असे त्यांनी एकूण पदे काढलेली तर 503 पदे ओके याच्यामध्ये वर्ग 3 मध्ये ओके. आता आपण एकत्रित आपण नियमित पदे जर बघितले वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3 ABC मध्ये ग्रुप ए, ग्रुप ग्रुप बी, ग्रुप सी मध्ये आपल्याला नियमित पदे जी बघायला मिळतात 519 पदांसाठी परमनंट असणार मित्रांनो ओके. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. आता वर्ग 2 आता याच्या ब मध्ये आपण बघणार आहोत. नाशिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आता पदनिर्मिती जे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार आहे मित्रांनो ओके. याच्यामध्ये विवरणपत्र ब मध्ये बाह्य स्रोताद्वारे घेण्यात येणार आहे कटांतर पद्धतीने. याच्यामध्ये मित्रांनो पदनाम दिलेलं आहे प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष, चतुर्थ वर्ष एकूण पद. आता याच्यामध्ये मित्रांनो प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी 4 पदे बघायला मिळतात मित्रांनो आपल्याला. बाष्पपात्र परीक्षेसाठी 2 पदे बघायला मिळतात. त्याच्यानंतर आपल्या सुरक्षा निरीक्षकसाठी 1 पद. त्यानंतर स्वच्छता निरीक्षकसाठी 2 पदं, वीज तंत्रीसाठी 1 पद, प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 4 पदे, दूरध्वनी चालकसाठी 4 पदे, कनिष्ठ लिपिकसाठी 10 पदे, शिंपीसाठी 2 पदे, नळ कारागीरसाठी 2 पदे, जोडारीसाठी 1 पद, सुतारासाठी 2 पद, वाहन चालकसाठी 2 पदे, मुकादमसाठी 2 पदे, स्वयंपाकीसाठी 5 पदे असणार आहे. शस्त्रक्रिया गृहसहाय्यकसाठी 20 पदे असणार आहे. नावीसाठी 2 पदे, परिचारसाठी 70 पदे असणार आहे. कक्ष सेवक, कक्ष आया, महिला आया यांच्यासाठी बघू शकता मित्रांनो. तर कक्ष सेवक, कक्ष आया महिलांसाठी वॅकन्सी स्पेशली त्याच्यामध्ये 120 पदे, सफाई कामगारसाठी 175 पदे असणार आहे. सुरक्षा रक्षकासाठी 35 पदे असणार आहे. असे टोटल इथं बाह्य यंत्रणेद्वारे 466 पदे भरण्यात येणार आहे मित्रांनो ओके. तर अशी संपूर्ण माहिती तुमच्या समोर दिलेली आहे मित्रांनो. हे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहे. आणि याच्यामध्ये जे बाकीचे असणार आहे मित्रांनो ते परमनंट पदे असणार आहे. बाकीचे 519 पदे ओके. हे जे तुम्हाला मी दाखवले. याचा GR आलेला आहे मित्रांनो. लवकर त्याची भरती येणार आहे नाशिकसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भरतीसाठी. लेटेस्ट GR असणार आहे 19 तारखेचा 19 मार्च 2025चा मित्रांनो ओके. आता फक्त GR झालेला आहे मित्रांनो. याची अपडेट आलेली नाही आहे. अजून खूप साऱ्या भरती निघालेल्या पण NHM नाशिकची आलेली, अमरावतीची पण आलेली होती मागे. ती पण भरती मी सांगितलेली होती मित्रांनो. जी पण आता अपडेट वगैरे आली मित्रांनो परमनंट कटांतरी भरती होती. दोघांची अपडेट मी लवकरात लवकर टाकेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं. काही अडचण असेल आपल्याला कमेंट कोणते कमेंट करा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. आणि तुम्हाला आता शंका असेल अप्लाय कधी करायचं तर अप्लाय करण्यासाठी नोटिफिकेशन आलेली नाहीये. ज्या दिवशी नोटिफिकेशन येईल मित्रांनो तर मी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला अपडेट वगैरे देत असतो. तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला जॉईन होऊन जायचं आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपची ओके. आणि आपल्या टेलिग्राम ग्रुप त्याच्यानंतर आपलं इंस्टा ID पण बनवली आपल्या चॅनलची आणि फेसबुक ID पण बनवली. तिथं पण आपल्याला फॉलो करायला विसरू नका आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही शंका वगैरे असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला कधीही तुम्ही मला मेसेज करू शकता मित्रांनो ओके. आणि असे जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला काही जास्त मित्राबरोबर व्हिडिओ शेअर करायचे आहे. आपल्या नातेवाईकांमध्ये जे पण असेल शिक्षण करणारे चांगले वैद्यकीयमध्ये असो ग्रुप ए पासून ते ग्रुप डी पर्यंत सगळ्यांपर्यंत शेअर करू शकता. 10वी पासून तर तुम्ही MBBS MD पर्यंत सगळ्यांपर्यंत शेअर करू शकता या व्हिडिओ मित्रांनो ओके. आणि तुम्हाला काही चॅनल पहिल्यांदा असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. फेसबुकला बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका फेसबुकला ओके. असेच जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.